चॅनल आज घेऊन आलो एका नव्या ओनरशिप रिव्ह्यूमध्ये हुंडाई क्रेटा SXO मॉडेल। यामध्ये आपल्याला बघायला मिळतो 1.5 लिटर पेट्रोल इंजिन जे की जनरेट करते 113 bhp ची पॉवर आणि 144 न्यूटन मीटरचा टॉर्क। 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स या गाडीमध्ये आपल्याला इन्स्टॉल केलेला मिळतो मित्रांनो। फ्रंट व्ह्यू बद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर पूर्ण DRL आपल्याला इथं बघायला मिळते। हेडलाइट सेटअपमध्ये पूर्ण LED सेटअप आपल्याला इथं बघायला मिळतो। ब्लॅक पॅनो फिनिशमध्ये ही ग्रिल बघायला मिळते हुंडाईचा लोगो। बद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल ORMs आपल्याला इथं बघायला मिळतात विथ टर्न इंडिकेटर। क्रोम फिनिशमध्ये आपल्याला डोर हँडल्स बघायला मिळतात। टायर साईजबद्दल विचार केला तर 215 60 R17 17 इंची डायमंड कट अलॉय व्हील्समध्ये आपल्याला इथे टायर बघायला मिळतात मित्रांनो। व्ह्यूमध्ये मित्रांनो आपल्याला स्पॉयलर विथ ब्रेक लाईट, डिफॉगर, रिअर वायपर, हुंडाईचा लोगो, ब्लॅक पॅनो फिनिशमध्ये ग्रिल बघायला मिळते। क्रेटाची बॅजिंग, FXची बॅजिंग, खालची जी बंपर आहे मित्रांनो हे पूर्ण मेटॅलिकमध्ये आपल्याला इथं बघायला मिळते। रिव्हर्स लाईट आपल्याला इथे बघायला मिळतो आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स पण आहेत। आणि हे पूर्ण जे टेल लाईट सेटअप दिलेला आहे मित्रांनो ते पूर्ण LED मध्ये आपल्याला इथं इन्स्टॉल केलेला बघायला मिळतो। 13 लिटरचा बूट स्पेस आपल्याला इथे गाडीमध्ये दिलेला आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला। हे बघा इथं आपल्याला स्टेपनीचं टायर बघायला मिळते। लाईट दिलेला आहे। बोसचे स्पीकर इथं आपल्याला इन्स्टॉल केलेले मिळतात मित्रांनो। हे बघा गाडीच्या इंटेरियरमध्ये आपल्याला इथं डोर हँडल्स फॉर रिक्वेस्ट सेन्सर्स आपल्याला दिलेले आहेत तिथं मित्रांनो। क्रोम फिनिशमध्ये आपल्याला इथे बघायला मिळते। लेदरमध्ये आपल्याला इथं वर्किंग दिलेली आहे। चारी पॉवर विंडोचे कंट्रोल्स आणि इथं आपल्याला बॉटल होल्डर, आंब्रेला होल्डर इथं बघायला मिळते। व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आपल्याला इथं बघायला मिळतात। इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल आपल्याला इथं सीट्स बघायला मिळतात मित्रांनो। हे बघा हे रिक्लायनर्स हे बघा। पासून सुरुवात केली मित्रांनो तर कीमध्ये आपल्याला हे बघा डिसेंट अशी की आपल्याला बघायला मिळते। लॉक, अनलॉक, टेलगेट क्लोज आणि ओपन। स्पोक स्टेअरिंग व्हील आपल्याला इथे या गाडीमध्ये दिलेली आहे मित्रांनो। या साईडला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स दिलेले आहेत। या साईडला क्रूज कंट्रोलचे कंट्रोल दिलेले आहेत मित्रांनो। इथं ॲडास लेवल 2चा कंट्रोल आपल्याला इथे दिसतो। इंजिन स्टार्ट टॉप बटन आपल्याला इथे दिलेलं आहे। ऑटोमॅटिक स्टार्ट टॉप पण दिलेला आहे मित्रांनो। क्लच आणि ब्रेकचा यूज करून आपण इथं ऑन आणि ऑफ करू शकतो। ऑटो स्किडिंगचं पण बटन दिलेलं आहे। पार्किंगचं बटन पण आहे आणि हेडलाईट सेटिंगचं आपल्याला इथं बटन दिलेलं आहे मित्रांनो। इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर इथं स्पीडोमीटर आपल्याला बघायला मिळते। इथं RPM मीटर आपल्याला बघायला मिळते। टायर प्रेशर इंडिकेटर आपल्याला इथं दिलेलं आहे। 10.25 इंचेसची स्क्रीन आपल्याला इथं गाडीमध्ये बघायला मिळते। हे बघा टच स्क्रीन आणि यामध्ये आपल्याला मॅप, नेव्हिगेशनचे फीचर दिलेले आहेत। रेडिओ, मीडिया, जिओचं पण सावन आणि ॲपल कारप्ले आपल्याला इथं गाडीमध्ये बघायला मिळतो मित्रांनो। AC विथ क्लायमेट कंट्रोल आपल्याला इथे दिलेलं आहे। चार्जिंगचे पोर्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतात। 12 वॅटचा पॉवर आपल्याला इथे बघायला मिळतो मित्रांनो। ACचे वेंट्स आणि पूर्ण लेदर फिनिशमध्ये आपल्याला इथं गाडीचं इंटेरियर बघायला मिळते। बोसची ऑडिओ सिस्टीम आपल्याला या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेली दिसते मित्रांनो। नॉबमध्ये आपल्याला इथं 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आपल्याला इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे 6 गिअर्स आपल्याला इथं बघायला मिळतात। हे व्हेंटिलेटेड सीटचं बटन आहे मित्रांनो। लेफ्ट साईड आणि राईट साईड इथं आपल्याला दिलेलं आहे आणि हे 360 कॅमेराचं बटन आपल्याला इथं बघायला मिळते। ऑटो होल्डचं बटन आपल्याला इथे दिलेलं आहे मित्रांनो। आर्मरेस्ट विथ डीप स्टोरेज आपल्याला इथे दिलेलं आहे। रिअरव्ह्यू मिरर, लाईट्स आपल्याला इथे दिलेले आहेत। सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ। आपल्याला इथे एक पॉवर विंडो आपल्याला बघायला मिळते मित्रांनो। आपल्याला इथे विंडो कवर्स पण दिलेले आहेत। ACचे 2 वेंट्स आपल्याला इथं दिलेले आहेत मित्रांनो। चार्जिंगचे पोर्ट्स आपल्याला इथे दिलेले। सी टाईपमध्ये बोसचे 2 स्पीकर्स आपल्याला इथे बघायला मिळतात। डिसेंट असा स्पेस गाडीमध्ये आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो जे की 3 पॅसेंजर आपल्याला इथे कम्फर्टेबली बसू शकतात। हा गाईज आपल्यासोबत आज क्रेटाचे ओनर निरंजन चौगुले सर आहेत। हाय सर। हॅलो। हुंडाई क्रेटा गाडी तुम्ही घेऊन किती दिवस झाले सर? मला ॲक्च्युली 3 महिने झाले। हां, आणि किती किलोमीटर चालवली तुम्ही गाडी? 3,500 आणि क्रेटा घेण्याचा प्लॅन कसा झाला सर? ॲक्च्युली मला सेल्टॉसच घ्यायची होती पण फीचर वाईज सुद्धा आता क्रेटा इक्वलच आहे सेल्टॉसच्या रिलेटेड म्हणलं तरी। दोन्ही आता गाड्यांमध्ये फीचर ऑलमोस्ट सेम आहेत। प्लस पॅनोरामिक सनरूफ आणि सेफ्टीच्या वाईज क्रेटा मला भारी वाटते सेल्टॉस। सो तुम्ही क्रेटा प्रेफर केला आणि मारुती ग्रँड विटारा पण होती तुम्हाला? म्हणजे नाही, मला सुझुकीमध्ये जायचंच नव्हतं का? सेफ्टी फीचर्स वगैरे या आणि ऑन रोड कितीला तुम्हाला म्हणजे त्या टायमाला पडली सर 3 महिन्याखाली? ऑन रोड मला ऑलमोस्ट SXO मॉडेल
20-90 पर्यंत वगैरे गेली, सो 21 लाख धरू शकता. 21 लाख रुपये हा, 21 आपण धरू शकतो. किती किलोमीटर चालवली असं सांगितलं तुम्ही? 3,500. 3,500 चालवली. आणि फर्स्ट सर्व्हिसिंग गाडीची झालेली आहे का? येस, फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे. किती किलोमीटरला तुम्हाला सांगितली फर्स्ट सर्व्हिसिंग करायला? 500 किलोमीटरला. 500 किलोमीटरला. त्यामध्ये नॉर्मली टॉपअप वगैरे केलं असेल मग त्यांनी, है ना? म्हणजे असं टॉपअप नसतं ऍक्च्युली. फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये जनरल चेकअप, इंजिन हीट होतंय का, फंक्शन सगळे वर्क करतात का, एवढंच. बाकी नॉर्मली तेवढंच. नॉर्मल जनरल चेकअप मधली. आणि हुंडाईची सर्व्हिस सेंटर वगैरे तुम्हाला बेस्ट आहे, त्याबद्दल बेस्ट आहे. बेस्ट आहे त्यांच्याकडे ना? वेटिंग खूप असतं, सो आधी कॉल वगैरे करून गेला की भेटून जाईल. अपॉइंटमेंट घेतली की हा. लवकर सर्व्हिसिंग होऊन जाते. आणि तुमची ही फर्स्ट कार होती का? हा, ऍक्च्युली सेकंड आहे. हा. फर्स्ट माझी टाटाची होती. हा. आणि म्हणजे याच्या आधी कोणती गाडी चालवत होता तुम्ही? मी टाटा इंडिका चालवतो ऍक्च्युली. इंडिका ती चालवत पण होते. सेकंड, ती फक्त मी शिकण्यासाठीच घेतली होती. सो ती झाल्यानंतर मग ती झाल्यानंतर तुम्ही direct मला हिच्या- हुंडाई आधीपासूनच आवडते कंपनी. कारण हुंडाई, स्कोडा याच्यासारखं स्मूथ इंजिन, कम्फर्टेबल गाडी कुठेच नाही. हा. सो क्रेटा तुम्हाला कोणी अशी गाडी म्हणजे क्रेटा सजेस्ट केली होती का? नाही, काय सजेस्ट असं? वगैरे काय नाही. मी स्वतःच युट्यूब वगैरे रिसर्च केला. हा. आणि तुमच्या माहितीसाठी सर, या 2024 मध्ये सगळ्यात जास्त सेलिंग मध्ये क्रेटाचं क्रेटा, नाव आहे. म्हणजे तर बरोबर. त्यामुळं पण एक असू शकतो की इंडियाज फेवरेस्ट कॉम्पॅक्ट SUV आपण हुंडाई क्रेटाला बिलकुल आपण म्हणू शकतो. बरोबर. तर त्यामुळं पण बऱ्याच जण म्हणजे मी जेवढं पण क्रेटा ओनरशी भेटलोय ते नेहमी असं सांगतात की म्हणजे क्रेटाचं एक काय म्हणतात आफ्टर मार्केट सेल वगैरे ते चांगलं आहे. बरोबर. आणि सर्व्हिस वगैरे पण ते चांगलं आहे. तर त्यामुळे हुंडाई ते लोक सर्व्हिस जास्त करून सेंटर बेस्ट आहे. सेल्टॉस बद्दल म्हणजे त्याला एक स्किप करून ही घेण्याचं मागचं कारण एवढंच होतं की तुमचं की हे होंडा नाही असं का नाही. मी सेल्टॉसच बघत होतो पहिला, पण सेल्टॉस थोडी बल्की आहे. म्हणजे पुणे आता मी सिटीमध्ये चालवण्यासाठी कधी पण क्रेटाच प्रेफर करेन. सेल्टॉस स्पोर्टी लुक आहे, युथला आवडेल, 100% आवडेल गाडी. पण क्रेटा कसं फॅमिलीसाठी बेस्ट आहे, कम्फर्टेबल पण भारी आहे. आणि फीचर्स सुद्धा याच्या आधीच्या मॉडेलला फीचर्स काय एवढे नव्हते म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू सेल्टॉस. तुमचा यूज काय असतो डेली यूज? माझा डेली यूज ऍक्च्युली कारचा काहीच नाही आहे. फक्त मी ऑफिसला घेऊन गेलो तर कधी ते पण 5 ते 10 किलोमीटर हार्डली हार्डली. मी लॉंग रूटला ट्रिपसाठी फिरण्यासाठीच घेतली गाडी खरं तर. आणि जास्तीत जास्त लॉंग रूट मध्ये कुठं नेलेली आहे तुम्ही गाडी म्हणजे ड्रायव्हिंग मी एक्सपिरियन्स? पुण्यापासून गोव्याला गेलो आहे. परत आपलं महाबळेश्वर वगैरे पण झालेलं आहे पुण्यापासून. परत पंढरपूर हे ते. तर रोडवर म्हणजे परफॉर्मन्स वगैरे कसा वाटतो? रोडवर बेस्टच आहे. क्रूज कंट्रोल पण याचा सही आहे, अजिबात बोर होत नाही गाडी चालवताना. गाडीचा स्पीड सुद्धा म्हणजे परफेक्ट आहे सगळ्याच गोष्टींना. फक्त ड्रॉबॅक एक म्हणता येईल की मायलेज थोडं, पण तुम्ही स्मूथ गाडी चालवला की मायलेज चांगलं देईल. क्रूज कंट्रोल तुम्ही जर यूज केलं सेट करून आणि प्रॉपर जर 6 गिअरवर असाल तर गाडी मायलेज हायेस्ट किती मायलेज तुम्ही काउंट केले? गाडी 17-18 काढले, पण माझ्या मित्रांनी याच्याला 20 पण काढलाय क्रूज कंट्रोलला. पण तेवढी स्मूथ चालवणं झाली तर हा. सिटी मध्ये किती मायलेज देते तुम्हाला? सिटी मध्ये मी 10-11च्या वर नाही काढली कधी, मॅक्स 10-11. आणि या 2-3 महिन्यात जे काय असं एखादे मेमोरेबल एक्सपिरियन्स शेअर करू शकता जे गाडी मध्ये झालेला असेल किंवा म्हणजे गाडीसोबत तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला असेल असा? गाडीसोबतचा एक्सपिरियन्स म्हणजे घाटामध्ये मी घाटामध्ये जो फील आहे गाडी चालवण्याचा, जी पॉवर आहे ती बेस्ट आहे. म्हणजे मी कुठल्याच गाडीमध्ये बघितलं नाही. म्हणजे कम्पॅरिझनच होऊ शकत नाही या गाडीचं. पिकअप वगैरे म्हणता याच्यापेक्षा एन लाईन जे मॉडेल आहे त्याला तर स्पोर्ट्स मोड आहे, तो तर एक नंबरचा आहे. ते टॉप मॉडेल मॉडेल आहे. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही ऍव्हरेजचं सांगत होता, तर पेट्रोल सोडून म्हणजे डिझेलकडे का गेलेलं नाही? डिझेल व्हेरियंट पण डेली यूज नाही. ज्याचं डेली यूज आहे ना त्यांना पेट्रोल घेऊ नये असं म्हणणं आहे. कारण की त्यामुळे सिटीमध्ये जो गाडी चालवणार आहे त्यासाठी खूप अवघड आहे. म्हणजे सारखं पेट्रोल, डिझेल त्यासाठी बेस्ट आहे. पण माझं काही डेली यूज नाही आहे, मला फक्त फिरण्यासाठी ट्रिपसाठीच पाहिजे आणि मला पेट्रोल इंजिनच पाहिजे होतं. त्यामुळे तर तेच. आणि काही कॉस्ट सांगू शकता? 3 महिनेच झाले तुम्ही, तर अजून जास्त एक्सपिरियन्स गाडी बदल केली नाही तरी पण असे काही प्रोस तर आहेच, पण कॉस्ट काय सांगू शकता गाडीची? मायलेज एकच मला माहिती आहे आतापर्यंत, कारण की बाकी तर काही नाही आलं अजून. मला कुठलाच फीचर डिफेक्टिव्ह आहे XYZ किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे असं काहीच नाही आहे.
कम्फर्टेबल तर बेस्ट आहे. ह्याच्यासारखी कम्फर्टेबल गाडी मी बघितलेली नाही. प्राइस तुम्हाला जस्टिफाय वाटते गाडीची जे 21 म्हणजे लाख थोडी रुपयाच्या costly. ॲज पर द म्हणजे फीचर्स आहेत गाडीमध्ये, पण या रेंजमध्ये म्हणजे अजून दुसऱ्या पण ऑप्शन्स वगैरे मिळू शकतात, तर त्यामुळे तुम्हाला वाटतं का म्हणजे ओव्हर प्राइस आहे? हा, तशी ओव्हर प्राइस आहे, पण आता शेवटी हा, कम्फर्टला comfort आणि level ला. रिलायबिलिटीला आपण पैसे घालतो. तेच मेन आहे. आणि गाडीमध्ये असं काही डिफेक्टिव्ह नाही आहे की बाबा हे कमी आहे ते कमी आहे. ते तसं असेल तर मी 100% बोललो असतो, पण पैशाच्या मानानं वर्थ वाटते मला तर. First ओव्हर service- प्राइस आहे, बट फर्स्ट सर्व्हिसिंग किती किलोमीटरला करायला सांगितली त्यांनी 500 तुम्हाला? किलोमीटरला. नाही आता म्हणजे जे ऑइल चेंज वगैरे आपण करतो ते ऑइल चेंज आता 10,000ला असतं. 10,000 त्यामध्ये ते काय काय करणार आहेत? ऑइल चेंज, अलाइनमेंट प्लस बाकी काही डिफेक्ट वगैरे असेल तर. पण अजून तरी मला कुठला फीचरला डिफेक्ट नाही आला. आदास लेवल 2 सुद्धा आहे, हा ते पण ते आहे. सुद्धा 360 पण आहे. 360 कॅमेरा आहे, बेस्ट वर्किंग आहे अजून. हा, तर नवीन घेताना तुम्हाला हुंडाई कडून काय काय म्हणजे ऍक्सेसरीज वगैरे मिळाल्या होत्या? ऍक्सेसरीज ऍक्च्युली आम्हाला त्यांनी 20,000 पण फ्री दिले. So मी सिरामिक कोटिंग करून घेतलं. माझी ब्लॅक गाडी होती. हा, तेवढेच. बाकी ब्लॅकला तुम्हाला म्हणजे मेंटेन वगैरे हो, करायला हो. थोडासा बहुत खूप प्रॉब्लेम येत खूप असेल त्रास ना? होतो. मला गाडी घेतल्यानंतर समजलं ऍक्च्युली. ब्लॅकला लुक वाईज गाडी छान लुक दिसते. साठीच मी घेतली, पण ब्लॅकला मेंटेनन्स खूप आहे. कारण स्क्रॅचेस पण लगेच उठून दिसतात, आणि मेन म्हणजे सारखी धूळ तर बसतेच. तर ते हा, तर त्यामुळेच मी सिरामिक कोटिंग घेतलं, बाकी काही घेतलं नाही ऍक्सेसरीज त्यांच्याकडून. त्या स्कोडा वगैरे या कंपनीला ना, तर मेंटेनन्स साठी ना ते पॅकेज वगैरे देतात राईट. की 5 वर्षाचं असं तुम्हाला हुंडाईने काय ऑफर वगैरे केलं दिले होतं होते का? ऍक्च्युली. काहीतरी 20,000चं होतं. त्यात वायपर हे ते ज्या गोष्टी 6 महिन्याला बदलायला लागतात ते त्यांनी वेअर अँड टेअरच्या गोष्टी. हा, वेअर अँड टेअरच्या गोष्टी. पण मी ते पण नाही घेतलं, काही गरज नाही म्हणलं. लागेल तसं आपण चेंज करू शकतो. हा, लहानसा. आणि तुम्ही जेव्हा क्रेटा घेण्याचा प्लॅन केला होता, तर बुकिंग वगैरे काय होते का त्याच्यासाठी? म्हणजे बुकिंग केल्यावर वेटिंग वगैरे? हा, राईट. आम्ही आल्याला 1-2 महिन्याच बुक करायला गेलो होतो. सो 1.5 ते 2 महिने वेटिंग गाडीला होती लागली. हा, पण आता भेटून झालं. आता त्यांच्याकडे खूप स्टॉक आहे. गाडी कुठून? पुण्यातूनच घेतली तुम्ही? पुण्यातून. हा. असं काय ओकेजन वगैरे होते त्यावर घेतली का? हा, ऍक्च्युली माझ्या बहिणीचा बर्थडे होता. सो तिच्या बर्थडेला घ्यायची होती, पण त्या डेटला भेटलीच नाही आम्हाला. पासिंगच झालं नाही. अच्छा. कारण एवढे वेटिंग लावत्या गाड्या की पासिंगच होत नव्हत्या. आणि सर्व्हर डाऊन हे डाऊन असल्यामुळे त्या डेटला नाही भेटली. पण ठीक आहे, 2-3 दिवस पुढे भेटली, पण 1-1.5 महिने गेले. पण आता लगेच इझिली भेटून जाईल. आता भेटून जाईल ना. आणि ब्लॅक कलर साठी होती का काय वेटिंग हा, वगैरे? ब्लॅक साठी वेटिंग होती, कारण जास्त डिमांड व्हाईट साठीच असते. सो ब्लॅक काय, आता ब्लॅक इझिली भेटून जाईल. त्यावेळी 1-1.5-2 महिने व्हाईट साठी जास्त वेटिंग असते का? वेटिंग. हा, राईट. पण तुमची फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यावर तर बोलूच की एक्झॅक्टली एक्सपिरियन्स काय राहणार काय नाही. तेच तुम्ही दुसऱ्याला कोणाला रिकमेंड करू शकता की घेण्यासाठी? हा, क्रेटा एनी टाइम तुम्ही घेऊ शकता. ही गाडी कम्फर्ट साठी तर बेस्टच आहे. मी खरं सगळ्यांना प्रेफर करू शकतो. एक नंबर आहे, कारण की ह्याचा जो पिकअप पॉवर ज्या गोष्टी आहेत त्या नेक्स्ट लेवल आहेत. आणि अजिबात बोर होत नाही. प्लस बोसचे स्पीकर जे आहेत मला ते खूप SXO मॉडेल आहे, बट SX मॉडेलला बेस्ट स्पीकर्स वगैरे आहेत. म्युझिक सिस्टीम बोसची इन्स्टॉल केलेली आहे यामध्ये. ठीक आहे सर, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं आणि खूप काही तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केलाय. अजून तुम्ही फर्स्ट सर्व्हिसिंग वगैरे झाल्यावर आपण भेटूच, आणि नंतर मग अजून एक्सपिरियन्स शेअर करू. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, क्रेटा 1.5 लिटर पेट्रोल इंजिनचा आपल्याला ओनरशिप रिव्ह्यू. थँक्यू सो मच तुम्ही बघितल्याबद्दल. असाच सपोर्ट करत राहा. थँक्स फॉर द वॉचिंग.